चला करू घरचा अभ्यास. तिसरी आणि चौथीचा आज आपला 35वा दिवस आहे. तर मुलांना मी आज तुम्हाला 11 ते 20 पाढे तयार करायला शिकवणार आहे. तेवढेच पाढे का बरं? कारण की तुम्हाला पाढा तयार करता येणं महत्वाचं आहे. कारण की पुढे गणित मोठे मोठे जेव्हा आपण सोडवत असतो तेव्हा 2 अंकी 3 अंकी संख्यांचे सुद्धा आपल्याला पाढे तयार करावे लागतात. तेव्हा आपल्याला फक्त 9 पर्यंत पाढे, 10 पर्यंत, 15, 30 पर्यंत पाढे पाठ असतात. पण पुढे नंतर 70, 80चा सुद्धा पाढा आपल्याला गुणाकारात भागाकारात येऊ शकतो. मग अशा वेळेला आपल्याला पाढा तयार करता येणं आवश्यक आहे. म्हणून मी 11 ते 20 संख्यांची फक्त पाढे तयार करून दाखवणार आहे. कसं तयार करतात तेच दाखवणार आहे. 2 पद्धतीने, एक गुणाकार करून आणि दुसरं आहे बेरीज करून. दोन्ही पद्धतीने तुम्हाला पाढा तयार करून दाखवणार आहे. तुम्ही माझ्यासोबत पाढा आपल्या आपल्या वहीमध्ये तयार करायचा आहे. तर पटकन तयार व्हायचं. बॉक्सची वही, पेन, पेन्सिल घेऊन घरचा अभ्यास करायला तुम्हाला बसायचं आहे. खूप महत्वाचा घटक आहे 11 ते 20 पाढे तयार करणे. तर मुलांना मी तुम्हाला साठी आवश्यक आहेत. पण जेव्हा आपण मोठी गणित सोडवतात, शाब्दिक उदाहरणं असतात, तेव्हा आपल्याला मोठे भागाकार गुणाकार करण्यासाठी मोठ्या संख्यांचा गुणाकार पाढे सुद्धा येणं आवश्यक आहे. जसं 35, 45, 72, 93 हे संख्यांचे सुद्धा भागाकार येऊ शकतात किंवा गुणाकार येऊ शकतात. मग अशा वेळेला आपल्याला ते संख्यांचे पाढे पाठ असणं आवश्यक आहे. पाढे पाठ करणं आवश्यक नाही, तेच पाढे तयार करता येणं आवश्यक आहे. म्हणून मी तुम्हाला आता 11 पासून पाढे तयार करायला शिकवणार आहे. हे जर तुम्हाला समजलं तर तुम्ही किती मोठ्या संख्येचा पाढा तयार करू शकता. जवळपास 103, 720, 225 ह्या संख्यांचे सुद्धा तुम्ही पाढे तयार करू शकतात. चला तर मग आधी पाढे तयार करू आपण. तुम्ही सुद्धा तुमच्या वहीमध्ये पाढा तयार करायचा आहे. माझे उत्तर बघून लिहू नका, खूप सोपे आहे पाढा तयार करणं. एकदा लक्षात आलं की काय अडचण नाही. हे बघा, 11 गुणिले 1, एकी 1 1, एकी 2 एकी 1 1. 11 गुणिले 2. आता आपण 11चा पाढा तयार करायला म्हणून फक्त आपण 11 घेणार आणि 11ला 1, 2, 3, 4, 5, 6 असं वेगवेगळं गुणाकार करणार आहेत आपण. बेक बे, बेक बे. पुन्हा नंतर 11 गुणिले 3, 3 1 3, 3 1 3. नंतर 11 गुणिले 4, 4 1 4, 4 1 4. पुन्हा 11 गुणिले 5, एकी 5 5, एकी 1 एकी 5 5. पुन्हा 11 गुणिले 6, 6 1 6, 6 1 6. 11 गुणिले 7, 7 1 7, 7 1 7. 11 गुणिले 8, 8 1 8, 8 1 8. पुन्हा 11 गुणिले 9, 9 1 9, 9 1 9. 11 गुणिले 10, 10 1 10. आता हे गुणाकार येत नाही तुम्हाला. 10 1 10, 10ला 0 आले. 10 1 10, 10 आणि हातच्याचा 1 11. हातचा आला. तर 11 10 110. आता हा आपला 11चा पाढा तयार झालेला आहे. आपण आता लिहिणार आहोत. हे बघा, 11 1 11, 11 2 22, 11 3 33, 11 चौक 44, 11 5 55, 11 6 66, 11 7 77, 11 8 88, 11 9 99 आणि 11 10 110. हा झाला आपला 11चा पाढा. पण हा 11चा पाढा मी कसा तयार केला? गुणाकार करून. आता आपल्याला 12चा पाढा हा बेरीज करून तयार करायचा आहे. तर आता आपल्याला बेरीज करून 12चा पाढा तयार करायचा आहे. 12, 12 1 12. आता 12 मध्ये मी 12 मिसळले. मिसळले म्हणजे बेरीज केली. 2 आधी 2 किती झाले? 2 आणि 2 2 3 4.
1 आणि 1 किती झाले 2, 24 झाले का, 12 दोन्ही 24. आता ह्या 24 मध्ये मी 12 मिसळणार आहे. 4 मध्ये 2 मिसळले, 4 5 6, 2 मध्ये 1 मिसळला 3, 2 आणि 1 किती झाले 3, 36. 36 मध्ये 12 मिसळले, 36 मध्ये किती मिसळले 12. 6 मध्ये 2 मिसळले, 6 7 8 आणि 3 मध्ये 1 मिसळला, 3 1 4. आता हे 48 मध्ये 12 मिसळले, 8 मध्ये 2 मिसळले, 8 9 10. 10 कसं लिहिणार आहेत आपण इथे, इथं 0. 4 मध्ये 1 मिसळला 5 झाले, 5 मध्ये 1 मिसळला 6 झाले. तर हे 60 मध्ये 12 मिसळले, 60 मध्ये आपण किती मिसळले 12. 0 मध्ये 2 मिसळले 2 झाले, 6 मध्ये 1 मिसळला 7 झाले. तर 72 मध्ये 12 मिसळले, 72 मध्ये 12 मिसळले. 2 च्या पुढे 2 घर, 2 3 4. 7 मध्ये 1 मिसळला 8 झाले. 84 मध्ये 12 मिसळले, 4 मध्ये 2 मिसळले 6 झाले आणि 8 मध्ये 1 मिसळला 9 झाले. तर 96 मध्ये 12 मिसळायचे आपल्याला. 96 मध्ये किती मिसळायचे 12. 6 मध्ये 2 मिसळले, 6 7 8. 9 मध्ये 1 मिसळला 10 झाले. आता 108 मध्ये 12 मिसळायचे आपल्याला. 8 मध्ये 2 मिसळले, 9 10. 10 कसं लिहिणार इथे, इथं 0. 1 मध्ये 1 मिसळला 2 झाले आणि 1. तर असा आपला 12चा पाडा तयार झालाय का. 12 1 12, 12 2 24, 12 3 36, 12 4 48, 12 5 60, 12 6 72, 12 7 84, 12 8 96, 12 9 108, 12 9 120. झाला का आपला बेरीज करून हा 12चा पाडा आपण तयार केलेला आहे. आता आपण 13चा पाडा तयार करू. 13 गुणिले 1, 13 गुणिले 2, 13 गुणिले 3, 13 गुणिले 4, 13 गुणिले 5, 13 गुणिले 6, 13 गुणिले 7, 13 गुणिले 8, 13 गुणिले 9, 13 गुणिले 10. आता हा तयार झाला आपला 13चा पाडा. आता गुणाकार करू. 1 3 3, 1 1 1, 2 3 6, 2 1 2, 3 3 9, 3 4 3 1 3, 3 2 6, 3 3 9, 3 1 3. 4चा पाडा 3 पर्यंत मोजायचा. 4 1 4, 4 2 8, 4 3 12, 4 1 4 आणि 1 5, 5 3 15, 5 1 5, 5 2 10, 5 3 15, ते 1 आणि इथं 5, 5 1 5, 5 1 5 आणि हातच्याच 1 6 झाले. आता 6चा पाडा 3 पर्यंत मोजायचा. 6 1 6, 6 2 12, 6 3 18, 18ला इथं घेतले 8, इथं 1. 6चा पाडा 1 पर्यंत मोजला. 6 1 6 आणि हातच्याच 1 किती झाले 7, 6 आणि हातच्याच 1 मिळून झाले 7. आता 7चा पाडा 3 पर्यंत मोजायचा. 7 1 6, 7 2 14, 7 1 21. 21 कसं लिहिलं मी, इथं 2 आणि इथं 1. तर 7 1 7, 7 1 7 8 9, किती झाले 9. आता 8चा पाडा 3 पर्यंत मोजायचा. 8 1 8, 8 2 16, 8 3 24. 24 कसं लिहिणार आहे मी, इथं 2 इथं 4. 8चा पाडा 1 पर्यंत. 8 1 8 आणि 2 9 10, 104 झालं. आता 9चा पाडा 3 पर्यंत मोजायचा. 9 1 9, 9 2 18, 9 3 27. 27 कसं लिहिणार, तर आपण इथं 2 आणि इथं 7. 9 1 9 आणि 2 मिसळले. 9 1 9, 10 11. आता 10चा पाडा 13 पर्यंत. आधी 0 बाजूला काढून ठेवू. 10 मधलं 0 मी काय केलं, इथं बाजूला काढून ठेवलं. 1 3 3, 1 1 1, 130. आता इथं आपला तयार झाला आहे 13चा पाडा. लिहूयात आपण. 13 1 13, 13 2 26, 13 3 39, 13 4 52,
13 पाची 65, 13 सख 78, 13 सती 91, 13 8 104, 13 9 117, 13 10 130. तर अशा प्रकारे मी गुणाकार करून 13चा पाडा तयार केलाय. आता 14चा पाडा आपण बेरीज करून करू. 14 अधिक 14, 4 मध्ये 4 मिसळले 4, 5 6 7 8, 1 मध्ये 1 मिसळला 2 झाले. आता बेरीज किती आली दोघांची? 28 आली. आता ह्या 28 मध्ये 14 मिसळायचे आपल्याला. 8 मध्ये 4 मिसळले 8, 9 10 11 12, 12 कसं लिहिणार आपण? इथं 1 इथं 2, 2 मध्ये 1 मिसळला 3 झाले, 3 मध्ये 1 मिसळला 4 झाले. आता 42 मध्ये 14 मिसळले, 4 मध्ये 2 मिसळले 4, 5 6, 4 मध्ये 1 मिसळला 5 झाले. पुन्हा 56 मध्ये 14 मिसळले, 56 मध्ये किती मिसळायचे आपल्याला? 14. 6 मध्ये 4 मिसळले 6, 7 8 9 10, 10 कसं लिहिणार आपण? इथे 1 इथं 0, 5 मध्ये 1 मिसळला 6 झाले, 6 मध्ये 1 मिसळला 7 झाले. किती उत्तर आलं आपलं? 70. आता ह्या 70 मध्ये आपल्याला 14 मिसळायचे. 70 मध्ये 14ची बेरीज करायची. 0 4 किती झाले? 4, 7 मध्ये 1 मिसळला 8 झाले, 84. ह्या 84 मध्ये 14 मिसळायचे आपल्याला. 4 1 4, 4 मध्ये 4 मिसळले 4, 5 6 7 8, 8 मध्ये 1 मिसळला 9 झाले. आता ह्या 98 मध्ये मी 14 मिसळणार आहे. 8 मध्ये 4 मिसळले 8, 9 10 11 12, 12 कसं लिहिणार? इथे 1 इथं 2, 9 मध्ये 1 मिसळला 10 झाले, 10 मध्ये 1 मिसळला 12 11 झाले. आता 112 मध्ये मी 14 मिसळणार. 2 मध्ये 4 मिसळले 2, 3 4 5 6, 1 मध्ये 1 मिसळला 2 झाले, वरचा 1 खाली घेतला. 126, 126 मध्ये मी 14 मिसळणार. 6 मध्ये 4 मिसळले 6, 7 8 9 10, 10 इथं 1 इथं 0, 2 मध्ये 1 मिसळला 3 झाले, 3 मध्ये 1 मिसळला 4 झाले आणि हे 1, 140. तर अशा प्रकारे आपला 14चा पाडा तयार झालेला आहे. आपण लिहूया तिथं. 14 1 14 इथं लिहिणार. 14 1 14, 14 2 28, 14 त्रिकोण 42, 14 चौक 56, 14 पंचे 70, 14 सख 84, 14 सती 98, 14 8 112, 14 9 126, 14 10 140. तुमच्या लक्षात आलं असेल मी एका संख्येची वारंवार बेरीज करायला. येणाऱ्या उत्तरामध्ये 14 मिसळले, येणाऱ्या उत्तरात 14 मिसळले, येणाऱ्या उत्तरात 14 मिसळले, आपोआपच आपला 14चा पाडा तयार झाला. आता आपण 15चा पाडा हा गुणाकार करून तयार करू. तुम्ही सुद्धा माझ्यासोबत पाडे तयार करायचे आहेत. माझ्यासोबत पाडे तयार करा तुमच्या वहीमध्ये. काय अडचणी खूप सोपे आहेत. आता 15चा पाडा तयार करायचा आपल्याला. 15 गुणिले 1, 15 गुणिले 2, 15 गुणिले 3, 15 गुणिले 4, 15 गुणिले 5, 15 गुणिले 6, 15 गुणिले 7, 15 गुणिले 8, 15 गुणिले 9, 15 गुणिले 10. आता हा झाला आपला 15चा पाडा तयार झाला. तयार कसा झाला? अजून गुणाकार करायचंय की. आता गुणाकार करू आपण. 1 पाची 5, 1 1 1, 15 1 15, बे पंचे, बेचा पाडा 5 घर, बे बे 2 4 बे 3 6 बे 4 8, बे पंचे 10, 10 कसं लिहिणार? इथं 1 आणि इथं 0, बे 1 बे आणि 1 मिसळला 3 झाले. आता 3 गुणिले 5, 3चा पाडा 5 पर्यंत,
3 1 3, 3 2 6, 3 3 9, 3 4 12, 3 5 15. इथं 1 आणि इथं 5 लिहिला. 3 1 3 आणि हे 4. पुन्हा 4चा पाडा 5 पर्यंत मोजायचा आहे. 4 1 4, 4 2 8, 4 3 12, 4 4 16, 4 5 20. 20 ला इथं 2 आणि इथं 0. 4चा पाडा 1 पर्यंत मोजला. 4 1 4 आणि 4 1 4 5 6. आता 5चा पाडा 5 पर्यंत मोजला. 5 1 5, 5 2 10, 5 3 15, 5 4 20, 5 5 25. 25 कसं लिहिणार आहे? तिथं 2 आणि इथं 5. 5 1 5 आणि मध्ये 2 मिसळले. 5 5 1 5, 6 7. आता 6चा पाडा 5 पर्यंत मोजला. 6 1 6, 6 2 12, 6 3 18, 6 4 24, 6 5 30. 30 कसं लिहिणार आहेत आपण? इथं 3 आणि इथं 0. 6 1 6, 6 मध्ये 3 मिसळले. 6 7 8 9. आता 7चा पाडा 5 पर्यंत मोजला. 7 1 6, 7 2 14, 7 1 21, 7 4 28, 7 5 35. इथं 3 आणि इथं 5. 7 1 7, 7 मध्ये 3 मिसळले. 8 9 10. किती आला गुणाकार? 105. आता 15 गुणिले 8. 15 गुणिले 8. आता 8चा पाडा 5 पर्यंत मोजायचा. 8 1 8, 8 2 16, 8 3 24, 8 4 32, 8 5 40. इथं 4 आणि इथं 0 लिहिले. 8 1 8, 8 मध्ये 4 मिसळले. 8 9 10 11 12. किती गुणाकार आला? 120. आता 9चा पाडा 5 पर्यंत मोजायचा. 9 1 9, 9 2 18, 9 3 27, 9 4 36, 9 5 45. 45 आपण कसं लिहिणार? इथं 4 आणि इथं 5. 9 1 9, 9 1 9 मध्ये 4, हातच्याला 4 मिसळायचे. 9 10 11 12 13. पुन्हा आता 1 काढून बाजूला ठेवला. 10 मधला 1 काढून बाजूला ठेवला. आता 1 5 5, 1 1 1, 150. हा तयार झाला आपला 15चा पाडा. चला लिहूयात आपण. 15 1 15, 15 2 30, 15 3 45, 15 4 60, 15 5 75, 15 6 90, 15 7 105, 15 8 120, 15 9 135, 15 10 150. हा झाला आपला 15चा पाडा तयार. आता आपल्याला 16चा पाडा बेरीज करून करायचा आहे. बेरीज करून 16चा पाडा तयार करायचा आहे. 16 अधिक 16, 6 मध्ये 6 मिसळले. 6 7 8 9 10 11 12. 6 मध्ये 6 मिसळले 12 झाले. इथं 1 लिहिला, इथं 2 लिहिले. 1 आणि 1 2, 2 आणि 1 3, 32. आता ह्या 32 मध्ये मी 16 मिसळणार आहे. 32 मध्ये मी किती मिसळले? 16. 2 मध्ये 6 मिसळले. 2 3 4 5 6 7 8. 3 मध्ये 1 मिसळला, किती झाले? 4. 48 मध्ये मी 16 मिसळणार आहे. 48 मध्ये 16. 8 मध्ये 6 मिसळले. 8 9 10 11 12 13 14. 14 कसं लिहिणार आहेत आपण? इथं 1 इथं 4. 4 मध्ये 1 मिसळला 5, 5 मध्ये 1 मिसळला 6 झाले. पुन्हा आता 64 अधिक 16. 4 मध्ये 6 मिसळले. 4 5 6 7 8 9 10. 10 कसं लिहिणार आहेत आपण? इथं 1 इथं 0. 6 मध्ये 1 मिसळला 7 झाले. 7 मध्ये 1 मिसळला 8 झाले. आता 80 अधिक 16. 80 अधिक 16. 0 मध्ये 6 मिसळले 6 झाले. 9 मध्ये 1 मिसळला 9, 1 मध्ये मिसळला 9, 8 मध्ये 1 मिसळला 9 झाले. तर 96 मध्ये मी 16 मिसळणार आहे. 6 1 6, 6 मध्ये 6 मिसळले. 6 7 8 9 10 11 12. 12 कसं लिहिणार? इथे 1 इथं 2. 9 मध्ये 1 मिसळला 10 झाले. 10 मध्ये 1 मिसळला 11 झाले. आता पुन्हा 112 अधिक 16. 6 मध्ये 2 मिसळले. 6 7 8. 1 मध्ये 1 मिसळला 2 झाले आणि 1 128. 128 मध्ये मी 16 मिसळणार आहे.
8 मध्ये 6 मिसळले, 8, 9, 10, 11, 12, 13, 14. 14 कसं लिहिणार? इथं 1 आणि इथं 4. 2 मध्ये 1 मिसळला 3 झाले, 3 मध्ये 1 मिसळला 4 झाले. 144. 144 अधिक 16. 4 मध्ये 6 मिसळले, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. 10 कसं लिहिणार? इथं 1, इथं 0. 4 मध्ये 1 मिसळला 5 झाले, 5 मध्ये 1 मिसळला 6 झाले. 160. आता हा झाला आपला 16चा पाढा तयार. आता आपण लिहूयात. 16 1 16, 16 दोन्ही 32, 16 त्रिक 48, 16 चौक 64, 16 पंचे 80, 16 सख 96, 16 सत्त 112, 16 8 108, 128, 16 9 144, 16 10 160. हा असा आपला 16चा पाढा तयार झालेला आहे. आता 17चा पाढा आपण काय करणार आहोत? गुणाकार करून करणार आहोत. चला 17चा पाढा तयार करू. 17 गुणिले 1, 17 गुणिले 2, 17 गुणिले 3, 17 गुणिले 4, 17 गुणिले 5, 17 गुणिले 6, 17 गुणिले 7, 17 गुणिले 8, 17 गुणिले 9, 17 गुणिले 10. हा झाला आपला 17चा पाढा. 1 7 7, 1 1 1. आता 2चा पाढा 7 पर्यंत मोजू. 2 1 2, 2 2 4, 2 3 6, 2 4 8, 2 5 10, 2 6 12, 2 7 14. 14 कसं लिहिणार आपण इथे? इथं 4. आणि 2चा पाढा 1 पर्यंत मोजला. 2 1 2 आणि हा 1 किती झाला? 3 झाले. 3चा पाढा 7 पर्यंत मोजला. 3 1 3, 3 2 6, 3 3 9, 3 4 12, 3 5 15, 3 6 18, 3 7 21. 21 कसं लिहिणार आहे? तिथं 2 आणि इथं 1. 3चा पाढा 1 पर्यंत मोजला. 3 1 3 आणि त्याच्यामध्ये 2 मिसळले. 3 1 3, 4 5. आता 4चा पाढा 7 पर्यंत मोजला. 4 1 4, 4 2 8, 4 त्रिकोण 12, 4 चौक 16, 4 पंच 20, 4 सक 24, 4 7 28. 28 ला इथं 2 आणि इथं 8. 4 1 4 आणि याच्यामध्ये 2 मिसळले. 5 6. 4 1 4 7 28, 2 झाले. 4 1 4 आणि त्याच्यामध्ये 2 मिसळले. 68 झाले. आता 5चा पाढा 7 पर्यंत मोजू. 5 1 5, 5 2 10, 5 3 15, 5 1 20, 5 5 25, 5 6 30, 5 7 35. 35 कसं करणार आहेत आपण? इथं 3 आणि इथं 5. 5 1 5 आणि त्याच्यामध्ये 3 मिसळले. 5 1 5, 6 7 8. आता 6चा पाढा 7 पर्यंत मोजायचा. 6 1 6, 6 2 12, 6 3 18, 6 चौक 24, 6 पंच 30, 6 7 36, 6 सकून 6 7 42. इथं 4 आणि इथं 2. 6चा पाढा 1 पर्यंत मोजला. 6 1 6 आणि त्याच्यामध्ये 4 बेरीज केली. 6 1 6 आणि येणाऱ्या उत्तरामध्ये 4 मिसळले. 6 1 6, 6 मध्ये 4 मिसळले. 6 7 8 9 10. 7चा पाढा 7 पर्यंत मोजला. 7 7 7 1 6, 7 14, 7 1 21, 7 चौक 28, 7 5 35, 7 सकून 42, 7 7 49. 49 कसं लिहिणार आपण? इथं 4 आणि इथं 9. 7 1 7 आणि त्याच्यामध्ये 4 मिसळले. 7 8 9 10 11. 8चा पाढा 7 पर्यंत मोजायचा आहे. 8 1 8, 8 2 16, 8 3 24, 8 चौक 32, 8 पंच 40, 8 6 48, 8 7 56. इथं 5 लिहिले आणि इथं 6 लिहिली मी. 8 1 8 आणि 8 मध्ये 5 मिसळले. 8 1 8, 9 10 11 12 13. किती झाले? 140.
36. पुढे बघा आता 9चा पाडा 7 पर्यंत मोजायचा आहे. 9 1 9, 9 2 18, 9 3 27, 9 4 36, 9 5 45, 9 6 54, 9 7 63. 63 कसं लिहिणार आहेत आपण? इथं 6 आणि इथं 3. 9 1 9 आणि 9 1 9. 9 मध्ये 6 मिसळायचे आपल्याला. 9 10 11 12 13 14 15. आता 0 10 मधलं 0 बाजूला काढून ठेवलं. 1 7 7, 1 1 1, 170. हा झाला आपला 17चा पाडा तयार. चला लिहूयात. 17 1 17, 17 2 34, 17 3 51, 17 4 68, 17 5 85, 17 6 102, 17 8 17 7 सॉरी 17 6 102, 17 7 119, 17 8 136, 17 9 153, 17 10 170. आता 18चा पाडा आपण बेरीज करून तयार करू. चला आता मी 18चा पाडा तयार करते. 18 अधिक 18. 18 1 18, 18 दोन्ही बघू. 8 मध्ये 8 मिसळले. 8 9 10 11 12 13 14 15 16. 16 कसं लिहिले मी? इथं 6. 1 आणि 1 2 2 आणि 1 3. आता हे 36 उत्तर आलं. ह्या 36 मध्ये मी 18 मिसळले. 6 मध्ये 8 मिसळले. 6 7 8 9 10 11 12 13 14. 14 कसं लिहिणार आहे आपण? इथं 1 आणि इथं 4. 3 मध्ये 1 मिसळला 4 झाले. 4 मध्ये 1 मिसळला 5 झाले. आता 54 अधिक 18. 4 मध्ये 8 मिसळले. 4 मध्ये 8. 4 5 6 7 8 9 10 11 12. 12 कसं लिहिणार आहे आपण? इथं 1 आणि इथं 2. 5 मध्ये 1 मिसळला 6 झाले. 6 मध्ये 1 मिसळला 7 झाले. तर पुन्हा 72 अधिक 18. 8 मध्ये 2 मिसळले. 8 9 10 11 12 13 14 15 16. सॉरी 2 मध्ये 8 मिसळायचे ना आपल्याला. 2 3 4 5 6 7 8 9 10. 10 कसं लिहिणार आहेत आपण? इथं 0. 7 मध्ये 1 मिसळला 8 झाले. 8 मध्ये 1 मिसळला 9 झाले. आता 90 मध्ये आपण 18 मिसळणार आहोत. 0 मध्ये 8 मिसळले 8 झाले. 9 मध्ये 1 मिसळला 10 झाले. 108 गुणिले 18. 8 मध्ये 8 मिसळले. 8 9 10 11 12 13 14 15 16. 16 कसं लिहिणार आहेत आपण? इथं 1 आणि इथं 6. 1 मध्ये 1 मिसळले 2 झाले. 1 आला 1. 126. आता 126 मध्ये 8 मिसळायचे आपल्याला. 126 मध्ये 8 मिसळायचे. 18 मिसळायचे. सॉरी 126 मध्ये 18 मिसळायचे. 6 मध्ये 8 मिसळले. 6 7 8 9 10 11 12 13 14. 14 ला इथे 1 इथं 4. 2 आणि 1 3 3 आणि 1 4. 144. आता हे 144 मध्ये मी 18 मिसळणार आहे. 4 मध्ये 8 मिसळले. 4 5 6 7 8 9 10 11 12. इथं 1 इथं 2. 4 आणि 1 5 5 आणि 1 6 आणि 1. 162 मध्ये मी 18 मिसळणार आहे. 8 मध्ये 2 मिसळले. 8 9 10. 10 ला इथं 1 इथं 0. 6 मध्ये 1 मिसळला 7 झाले. 7 मध्ये 1 मिसळला 8 झाले. 180. असा हा आपला 18चा पाडा तयार झालेला आहे. चला लिहूयात. बेरीज करून हा पाडा मी तयार केलेला आहे बघा तुमच्या समोरच. अशा पद्धतीने तुम्ही किती मोठे पाडे तयार करू शकतात. 18 1 18, 18 2 36, 18 3 54, 18 4 72, 18 5 90, 18 7 108, 18 8 126,
सॉरी 18 7 126, 18 8 144, 18 9 162, 18 10 180. हा असा आपला 18चा पाडा तयार झालेला आहे. आता 19चा पाडा आपण गुणाकार करून तयार करू. 19 गुणिले 1, 19 गुणिले 2, 19 गुणिले 3, 19 गुणिले 4, 19 गुणिले 5, 19 गुणिले 6, 19 गुणिले 7, 19 गुणिले 8, 19 गुणिले 9 आणि 19 गुणिले 10. हा झाला आपला 19चा पाडा तयार. कसा तयार झाला? गुणाकार कोण करणार? 1 9 9, 1 1 1, 19 1 19. आता 2चा पाडा 9 पर्यंत मोजायचा. 2 1 2 2 4 2 3 6 2 4 8 2 5 10 2 1 12 2 7 14 2 8 16 92 18. इथे 1 लिहिलं आणि इथं 8 लिहिलं. 2 1 2 आणि 1 3 झाले. आता 3चा पाडा 9 पर्यंत मोजायचा. 3 1 3 3 2 6 3 3 9 3 4 12 3 5 15 3 6 18 3 7 21 3 8 24 3 9 27. इथं 2 लिहिले, इथं 7 लिहिले. 3 1 3 आणि 4 5. 4चा पाडा 9 पर्यंत मोजला. 4 1 4 4 2 8 4 3 12 4 4 16 4 5 25 4 6 24 4 7 28 4 8 32 4 9 36. 36 ला इथं काय केलं मी? 3 इथं 6 इथं. 4 1 4 आणि त्याच्यामध्ये 3 मिसळले. 4 1 4 5 6 7. आता 5चा पाडा 9 पर्यंत मोजायचा. 5 1 5 5 2 10 5 3 15 5 4 20 5 5 25 5 6 30 5 7 35 5 48 5 9 45. 45 कसं लिहिणार आहे? इथं 4 आणि इथं 5. 5 1 5 आणि त्याच्यामध्ये 4 मिसळले. 5 1 5 6 7 8 9. पुन्हा आता बघा 6चा पाडा 9 पर्यंत मोजायचा आहे. 6 1 6 6 2 12 6 3 18 6 4 24 6 35 6 6 36 6 6 42 6 8 48 6 9 54. इथं 5 इथं 4. 6 1 6 त्याच्यामध्ये 5 मिसळले. 6 7 8 9 10 11. पुन्हा 7चा पाडा 9 पर्यंत मोजायचा. 7 1 7 7 2 14 7 1 21 7 4 28 7 5 35 7 6 42 7 7 49 7 8 56 7 9 63. 63 कसं लिहिणार आहेत आपण? इथं 6 आणि इथं 3. 7 1 7 आणि त्याच्यामध्ये 6 मिसळले. 7 8 9 10 11 12 13. पुन्हा 8चा पाडा 9 पर्यंत मोजायचा. 8 1 8 8 2 16 8 3 24 8 4 32 8 45 8 6 48 8 7 56 8 8 64 8 9 72. 72 कसं लिहिणार आहेत आपण? इथं 7 आणि इथं 2. 8 1 8 आणि 8 मध्ये आपण 7 मिसळणार आहोत. 8 1 8 8 9 10 11 12 13 14 15. तर 9चा पाडा 9 पर्यंत मोजायचा. 9 1 9 9 2 18 9 3 27 9 4 36 9 5 45 9 6 54 9 7 63 9 8 72 9 9 81. इथं 8 आणि इथं 1. 9 1 9 9 1 9 आणि हाच्याची 8 9 10 11 12 13 14 15 16 17. हे 8 मिसळले मी किती झाले? 17. आता 10 मधला शून्य बाजूला काढून ठेवला. 1 9 9 1 1 1 190 गुणाकार झालेला आहे. हा गुणाकार म्हणजेच काय आहे? 19चा पाडा आहे. चला 19चा पाडा करू आपण. लिहूयात. 19 1 19 19 दोन्ही 38 19 त्रिक 57 19 चौक 76 19 पाचा 95 19 सख 114 19 7 133 19 8 152 19 9 171 19 10 190. हा झाला आपला 19चा पाडा तयार झाला.
आता 20चा पाडा आपण बेरीज करून करणार आहोत. 20 अधिक 20 किती झाले? 0 0 2 आणि 2 4. 40 मध्ये 20 मिसळले. 0 0 4 आणि 2 6. 60 मध्ये 20 मिसळले. 0 6 1 6 6 मध्ये 2 मिसळले. 6 7 8. 80 मध्ये 20 मिसळले. 0 8 मध्ये 2 मिसळले. 9 10. 100 मध्ये 20 मिसळले. 0 0 2 आला 2. 120. 120 मध्ये 20 मिसळले. 0 2 मध्ये 2 मिसळले. 3 4 आणि 1. 140. 140 मध्ये 20 मिसळले. 0 4 मध्ये 2 मिसळले. 5 6 160. 160 मध्ये 20 मिसळले. 0 6 मध्ये 2 मिसळले. 7 8 1. तर अशा प्रकारे आपला 180 मध्ये 20 मिसळले. 0 8 आणि 2 10. हातचा आला 1 2. 200. तर अशा प्रकारे आपण 20चा पाडा तयार केलेला आहे. 20 1 20. 20 2 40. 20 3 60. 20 चौक 80. 20 5 100. 20 सख 120. 20 7 140. 20 8 160. 20 9 180. 20 10 200. तर अशा प्रकारे आपला 20चा पाडा तयार झालेला आहे. आता तुम्हाला 21 ते 30 पाडे तयार करायचे आहेत. 21चा पाडा गुणाकार करून, 22चा पाडा बेरीज करून, 23चा पाडा गुणाकार करून, 24चा पाडा बेरीज करून, असे 21 ते 30 पर्यंत पाडे व्हिडिओ संपल्यानंतर तयार करा.